केस गळतीचा प्रॉब्लेम सर्वांनाच होत आहे. तर एका ताईने मला कमेंट केली होती, ताई तुम्ही केसांची काळजी कशी घेता? 8 दिवसाने मी घरगुती उपाय करते आणि केस धुण्याआधी हेअर वॉटर स्प्रे बनवते. तर दुसऱ्या दिवशी मी केस धुते. छान अशी केसांना वाढ होण्यासाठी मदत होते. इथे मी मेथी दाणे, चहा पावडर, जास्वंदीची फुले, कढीपत्ता, पाणी घेतला आहे. ते सर्व एकत्र पाण्यामध्ये शिजवून द्यायचं आहे. पाण्याचा कलर काळसर होईपर्यंत छान शिजून द्यायचा आहे. कलर एकदम काळसर झाला पाहिजे. जास्वंदीच्या फुल्यामध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे ॲम्युनिक ॲसिड पोषक तत्व पुरवतात. त्यामुळे केसांसाठी खूप छान वाढ होते. केस मजबूत आणि लांबलचक होतात. ते पाणी गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर केसांना हाताने लावून घ्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी केस छान वॉश करून घ्यायचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय. केस गळतीचा प्रॉब्लेम सर्वांनाच होत आहे. तर एका ताईने मला कमेंट केली होती, ताई तुम्ही केसांची काळजी कशी घेता? 8 दिवसाने मी घरगुती उपाय करते आणि केस धुण्याआधी हेअर वॉटर स्प्रे बनवते. तर दुसऱ्या दिवशी मी केस धुते. छान अशी केसांना वाढ होण्यासाठी मदत होते. इथे मी मेथी दाणे, चहा पावडर, जास्वंदीची फुले, कढीपत्ता, पाणी घेतला आहे. ते सर्व एकत्र पाण्यामध्ये शिजवून द्यायचं आहे. पाण्याचा कलर काळसर होईपर्यंत छान शिजून द्यायचा आहे. कलर एकदम काळसर झाला पाहिजे. जास्वंदीच्या फुल्यामध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे ॲम्युनिक ॲसिड पोषक तत्व पुरवतात. त्यामुळे केसांसाठी खूप छान वाढ होते. केस मजबूत आणि लांबलचक होतात. ते पाणी गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर केसांना हाताने लावून घ्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी केस छान वॉश करून घ्यायचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय.